आवाज तर ऐकलाच असेल तुम्ही, किती मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत वडी झाली आपली। अगदी वडीची एवढी सोपी पद्धत सांगितली ना, त्याच्यासाठी ना वडी वाफवायची गरज आहे, शिवाय कमी तेलकट होईल, तेलाचाही जास्त वापर होणार नाही, अशी सोपी आणि सुटसुटीत पद्धत तुमच्याशी शेअर केली। त्यासाठी व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मंडळी, मी प्रियंका, तुम्हा सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत। तर इथे बघा, मी 2 जोडी कोथिंबीर घेतलेली, जी अगदी आपल्याला व्यवस्थित अशी साफ करून घ्यायची। थोडी मी देठासकटच कोथिंबीर वापरले। ही कोथिंबीर अगोदर व्यवस्थित अशी धुवून घेतली आणि चाळणीवरतीच एक 5 मिनिटं मी याला नितळायला ठेवून दिलं। परत चाळणीवरून काढून अशा टॉवेलवरती मी ही कोथिंबीर व्यवस्थित अशी पसरवून घेतली। पंख्याच्या खाली आपल्याला कोथिंबीर चांगली सुकवून घ्यायची, याच्यातलं सगळं पाणी गेलं पाहिजे इतपत आपल्याला। आता बघा, ही कोथिंबीर आपल्याला सगळी बारीक अशी चिरून घ्यायची। लक्षात घ्या, कोथिंबीर चिरताना मात्र अगदी बारीकच चिरा, जेणेकरून कोथिंबीरची जेव्हा तुम्ही वडी कापाल ना, तेव्हा ती अगदी व्यवस्थित अशी कापता येईल। तर आता ही सगळी कोथिंबीर व्यवस्थित अशी चिरून मी एका बाउलमध्ये काढून घेतली। आता इथे ना हा मेजरिंग कप असतो की नाही, त्या मेजरिंग कपने आपल्याला ही कोथिंबीर व्यवस्थित अशी मोजून घ्यायची। तर इथे बघा, या मेजरिंग कपने ना मी ही कोथिंबीर अशी दाबून ना 3 कप इतकी ना कोथिंबीर व्यवस्थित अशी मोजून घेतलेली आहे। तर आता आपल्याला ना हा बाउल मी आता थोडा साईडला ठेवून देते। आता इथे ना मी एक दुसरा बाउल घेतलाय। तर आता याच्यामध्ये ना आपल्याला बेसनचं पीठ घालायचंय। लक्षात घ्या, बेसनचं पीठ ना आपली जितकी कोथिंबीर आहे ना, त्याच्या अर्धा आपल्याला इथे बेसनचं पीठ वापरायचं आहे। म्हणजे आता मी ना इथे 1.5 कप इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे। आणि बेसनचं पीठ भरताना कपाने ना थोडंसं हलकं फुलकं भरा, जास्तही दाबून भरू नका। इथे आपल्याला पाव छोटा चमचा इतका ओवा घालायचा आहे। आता ओवा जो आहे ना, तो मी हातावरती मस्त असं चोळून घालते, जेणेकरून ओव्याचा जो फ्लेवर आहे ना, तो आपल्या वडीमध्ये उतरेल। तर आता ओवा हातावरती व्यवस्थित चोळायचा आणि आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचे। आता सोबतच ना या पिठामध्ये आपल्याला ना इथे हळद घालायची। तर हळद सुद्धा ना मी इथे पाव छोटा चमचा इतकीच हळद सुद्धा घातलेली आहे। सोबतच ना इथे चवीनुसार मीठ घालायचे। लक्षात घ्या, मी जेव्हा आपण वडीचं पीठ बनवू ना, त्याच्यामध्ये मी इथे मीठ नाही वापरणार, म्हणून सगळं मीठ नाही इथे मी सोबतच घालून घेतलेले चवीनुसार। आता हे सगळे जिन्नस ना आपल्याला इथे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। लगोलग इथे पाण्याचा वापर तुम्ही करू नका। सुरुवातीला हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि नंतर ना लागेल असं आपण इथे पाणी घालून घेणार आहोत। तर आता सुरुवातीला ना मी इथे 1 कप इतकं पाणी घेतलंय, पण सगळं पाणी एकदम नका घालू, अगदी थोडं थोडं पाणी घाला आणि या पिठातल्या ना आपल्याला व्यवस्थित अशा गुठळ्या मोडून घ्यायचे। तर अगदी थोडं थोडं पाणी घालत, हे बघू शकता अगदी गुठळ्या व्यवस्थित अशा मोडून झालेले आहेत। आता इथे ना मी 1 कप इतकं सगळं पाणी घातलेलं आहे आणि हे मिश्रण बघू शकता की अजूनही किती घट्ट आहे। तर आता याच्यामध्ये ना आपल्याला परत थोडं पाणी घालायचं आहे आणि जेमतेम किती पाणी लागेल मी तुम्हाला पुढे सांगतेच। तर आता मिश्रणामध्ये परत आपण थोडंसं पाणी घालूया। तर इथे ना मला 1.5 ते 2 कप इतका पाण्याचा वापर केलेला आहे। अंदाजे 1.5 ते 2 कप 2 कपच्या आसपास थोडंसं पाणी घातलं तरी पण चालेल। असं मिश्रण आपल्याला ठेवायचं, अशी अगदी कन्सिस्टन्सी जी राहिली पाहिजे, याच्यापेक्षा जास्तही पातळ ठेवू नका आणि जास्त घट्ट तर अजिबातच ठेवू नका। आता हे बघू शकता, हे मिश्रण आता आपण साईडला ठेवून देऊयात। तर आता इथे आपल्याला एक वाटण करायचंय। वाटण करण्यासाठी मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय। याच्यामध्ये ना आपल्याला 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालायचेत। सोबतच ना अर्धा छोटा चमचा आपल्याला जिरे घालायचे। त्यासोबतच इथे ना मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर मिरच्या ना थोडंसं तिखटाचं प्रमाण तुम्ही ठेवू शकताय। आता इथे मिरच्या ना मी मधूनच तोडून घातलेल्या आहेत। आता इथे झाकण लावायचं आणि ह्याचं आपल्याला मिक्सरला अगदी वाटण करून घ्यायचं बारीक असं। तुम्ही खलबत्त्यामध्ये पण करू शकता। आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची। कढईमध्ये ना 2 ते 3 मोठे चमचे इतकं तेल गरम करायला ठेवायचं। तेल चांगलं असं मस्त गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण जे तयार केलेलं वाटण होतं ना, ते घालायचं आणि ते अगदी व्यवस्थित असं आपल्याला इथे परतवून घ्यायचे। याच्यामध्ये जो पण काही कच्चेपणा असतो ना, तो आपल्याला फक्त घालवस तोपर्यंत अर्धा मिनिट परतायचं। गॅसची फ्लेम पूर्ण कमीच ठेवा। आता इथे ना मी तीळ घालते। तर 3 नाही, इथे तुम्ही 2 ते 3 मोठे चमचे इतके ना सफेद तीळ घाला। आता लक्षात घ्या, मी तीळ ना नंतर नाही वापरणार आहे, सगळे तीळ मी इथेच घातले, जेणेकरून ना जेव्हा आपण वडी तळू ना, तेव्हा त्या तळताना हे तीळ आपले अगदी सुटायला नको, याच्यासाठी सगळे तीळ इथेच व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचे। तीळ फक्त आपल्याला 1 मिनिट परतायचे, जास्त वेळ नाही। तिळातला जो काही कच्चेपणा असतो ना, तो अगदी ह्याच्यामध्ये निघून जातो। आता याच्यामध्ये ना आपल्याला लाल मिरची पावडर घालायची 1 छोटा चमचा। सोबतच ना मी इथे धनेपूड घातलेली 1 मोठा चमचा इतकी धनेपूड घालायची आणि याला सुद्धा ना आपल्याला इथे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। म्हणजे ह्याच्यामध्ये सगळे जिन्नस आपल्याला इथे भाजून घ्यायचे, फक्त अर्धा मिनिट भाजायचे, जास्त वेळ नाही। आता इथे बघा, मी कोथिंबीर घालते। जी कोथिंबीर आपण चिरून घेतलेली ना, ती सगळी कोथिंबीर आपल्याला इथेच लगेच ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि आता इथे ना हे सगळे जिन्नस आपल्याला परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। म्हणजे हे कोथिंबीर आहे ना, या सगळ्या मिश्रणामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करायची। आता तुम्ही बघू शकताय, सुरुवातीला जे आपण कोथिंबीर एकदम घातलेली, ते कोथिंबीरचं प्रमाण अगदी किती कमी झालेलं आहे याच्यामध्ये। आता मीठ वगैरे तर नाही घालायचं बरं का, कारण आपण मीठ अगोदर सुरुवातीला घालून घेतलेलं आहे त्याच्यासाठी। आता कोथिंबीर व्यवस्थित अशी या मिश्रणामध्ये भाजली गेलेली। आता ह्या स्टेजला ना आपल्याला बेसनचे जे आपण जे मिश्रण करून घेतलेलं आहे ना, ते याच्यामध्ये घालायचं। त्याच्या अगोदर व्यवस्थित असं
विस्करने किंवा चमच्याने तळापासून मिक्स करायचं आणि मगच घालायचं. आणि आता लगोलग घातलं ना की पटकन ह्याला मिक्स करायला घ्यायचं. तुम्ही जर वेळ लावलात ना तर गॅस खाली चालू असतो, त्याच्यामुळे बेसनच्या गुठळ्या व्हायला लागतात. त्यामुळे वेळ नाही लावायचा. बेसनचं मिश्रण घातलं की लगोलग आपल्याला याला फेटून घ्यायचं, जेणेकरून याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत आणि कोथिंबीरमध्ये हे मिश्रण सगळं अगदी व्यवस्थित असं मिक्स होईल. तर आता हे बघू शकताय, जास्त वेळ नाही, अगदी इथून पुढे नाही, 3 ते 4 मिनिटांमध्ये आपलं मिश्रण तयार होईल. मी तुम्हाला सांगेन सुद्धा की पुढे हे मिश्रण आपलं कसं तयार झालेलं पाहिजे. तर आता हे मिश्रण आपण असं सतत ढवळत राहायचं. गॅसची फ्लेम खाली ना कमीच ठेवायची आपल्याला. जास्तीत जास्त तुम्ही सुरुवातीला ना लो टू मीडियम ठेवा आणि त्याच्यानंतर कमी ठेवा आणि कमी आचेवरती ना असा घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण अगदी तयार करून घ्यायचं. हे बघा, कढईपासून असं मिश्रण सुटलं पाहिजे, समजून जर आपलं मिश्रण तयार झालंय. गॅस बंद करायचा आणि इथे कमी ताटाला ना तेलाने ग्रीस करून घेते. आपल्याला हे मिश्रण आता ह्याच्यावरती थापायचं आहे ना, त्याच्यासाठी ना तेलाने अगदी ह्या प्लेटला व्यवस्थित असं ग्रीस करून घ्यायचं. आता ना तयार झालेलं जे मिश्रण आहे ना ते आता ह्याच्यावरती मी काढून घेते उलतानाने. आणि आता हे गरम गरम मिश्रणच आपल्याला ह्याच्यावरती पसरवून घ्यायचंय. थंड व्हायची वगैरे वाट बघू नका, कारण गरम गरम मिश्रण जर तुम्ही ह्या प्लेटवरती व्यवस्थित असं पसरवून घेतलं ना तर तुम्हाला व्यवस्थित असं पसरवता येईल. आता मी वाटीला ना तेल लावून घेतलंय आणि तेल लावलेल्या वाटीने ना ह्याला व्यवस्थित असं पसरवून घेते. जर वाटीला तेल नाही लावलं ना तुम्ही तर मग ते सगळं जे कोथिंबीर वडीचं मिश्रण होतं ना ते सगळं वाटीला चिकटून राहील. त्यासाठी थोडंसं तेल पुसून घ्या, जेणेकरून हे व्यवस्थित तुम्हाला मिश्रण थापटून बसवता येईल. तर वाटीने असं जोरदार प्रेशर द्या, जेणेकरून ना हे ते तुम्हाला सलग व्यवस्थित असं लावता येईल. आणि आता इथं ना मी एक स्पॅच्युला वापरला, जेणेकरून हे कडकडेला जे मिश्रण असं वरती आलेलं असतं ना त्याच्यामुळे ना हाताने ना आपल्याला अगदी व्यवस्थित असं दाबता येतं. तुम्ही उलतानाने पण करू शकताय. स्पॅच्युला कसा असा थोडासा ना लवचिक असतो ना तर त्याच्या ह्याने अगदी सोयीचं पडतं म्हणून. तर या स्पॅच्युलाच्या साह्याने मी अगदी व्यवस्थित असं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. तर आता हे बघा, अगदी मिश्रण असं व्यवस्थित आपलं तयार झालेलं आहे, पण अजून सुद्धा हे खूप जास्त गरम आहे. आता ह्याला ना एक 3-4 मिनिटं फॅनच्या खाली ठेवूयात. फॅनच्या खाली ठेवलं ना अगदी 3-4 मिनिटं सहज पटकन असं थंड होऊन जाईल. तर आता ह्याला मी फॅनच्या खाली ठेवून देते. तर आता हे बघू शकता, अगदी मिश्रण मस्त असं थंड सुद्धा झालेलं आहे. अजिबात सुद्धा हाताला चटके वगैरे बसत नाहीयेत. आता ह्याला ना आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. अशीच प्लेट आता त्या दुसऱ्या प्लेटवरती आपल्याला उलटी घालून घ्यायची. 1-2 वेळा हाताने फक्त वरून टॅप करा, जेणेकरून हे पटकन प्लेटमधून बाहेर येईल. तर आता हे बघू शकता, सहज प्लेटमधून बाहेर आलेलं आणि किती सुंदर दिसते, तुम्ही बघू शकताय. याला आता उचलून तुम्हाला पलटी करायची काही गरज नाहीये, तुम्ही अशाही वड्या कट करू शकताय. किती सुंदर झालेलं आहे तुम्ही बघू शकताय. आणि आता ह्याच्यानं आपल्याला वडीसारखे कट देऊन घ्यायचे. आता तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही करू शकताय. तर मी इथे ना स्क्वेअर शेपमध्येच कट मारून घेते. तुम्हाला जर डायमंड शेपमध्ये करायचे असतील ना तर तुम्ही इथे डायमंड शेपमध्ये पण करून घेऊ शकताय. फक्त चाकूला प्रत्येक वेळेस ना पुसत जा, जेणेकरून हे कट ना अगदी सोयीचे होतील आणि वडी तुमची कुठे तुटणार नाही. तर आता सगळे कट्स आपण असेच मारून घेऊयात. तर हे बघा, सगळे कट्स अगदी व्यवस्थित मारून झालेले आहेत. याच्यातली एक वडी सुद्धा मी तुम्हाला उचलून दाखवते. हे बघा, अगदी किती सुंदर वडी तयार झालेली आहे आपली. मस्त अशी क्यूब वडीचे तयार होतात. असे तुम्ही ना सगळ्या वड्यांचे कट अगदी करून घ्या पहिल्यांदा आणि नंतर मग ह्या वड्या आपल्याला तळायला घ्यायचे. तुम्ही फ्राय पण करून घेऊ शकताय, पण मी आता तळूनच घेणार आहे ह्या वड्या. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून दिलेलं आहे. अगदी थोडंसंच तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता तेल चांगलं व्यवस्थित असं गरम झालं की एखादा तुकडा आपण टाकून बघूया की तेल आपलं कसं गरम झालंय. अगदी असं गरम झालं पाहिजे की वडी तळताक्षणी पटकन वरती आली पाहिजे. आता एक एक करून आपण वडी याच्यामध्ये सोडून घेऊयात. तर जेवढ्या वड्या बसतायत ना अगदी तेवढ्याच वड्या कढईमध्ये सोडा, जास्तही वड्या कढईमध्ये सोडू नका. आता ह्या वड्या सोडल्या की व्यवस्थित असं आपल्याला ह्यांना तळून घ्यायचंय. तर आता लक्षात घ्या, सुरुवातीला ना गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची, त्याच्यावरतीच आपल्याला हे व्यवस्थित असं तळून घ्यायचंय. आणि त्याच्यानंतर जेव्हा हे बुडबुडेवरचे शांत होतील ना त्याच्यानंतरच आपल्याला ह्यांना हात लावायचे. तोपर्यंत वडीला अजिबात हात लावू नका, नाहीतर त्या वड्या पटकन अशा तुटतील. आणि आता बघू शकता बुडबुडे शांत झालेत की नंतर गॅसची फ्लेम परत लो टू मिडियम ठेवायची आणि ह्यांना व्यवस्थित असं आपल्याला इथे तळून घ्यायचं. अलटून पलटून फक्त 2 वेळा जरी तळलत ना तरी वड्या मस्त अशा कुरकुरीत चांगल्या तळल्या जातात. तुम्ही बघू शकताय किती सुंदर अशा वड्या आपल्या तळल्या गेलेल्या आहेत. आणि आता तुम्हाला ही बॅच तुम्हाला दाखवते. तर हे बघा, किती सुंदर अगदी वड्या आपल्या तळल्या गेलेल्या आहेत. तशाच ना आपण दुसरी बॅच पण तळून घ्यायची. ह्या वड्यांना व्यवस्थित असं नुतळून काढून घेऊयात. दुसरी बॅच तळताना ना गॅसची फ्लेम फुल करा, व्यवस्थित तेल गरम होऊ देत आणि मग ती बॅच तळून आपण घेऊ शकतो. आता ह्या वड्या तुम्हाला काढून दाखवते. तर हे बघू शकताय किती मस्त अगदी सुंदर सगळ्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही ना एकदा अशा पद्धतीने सर्व वड्या करून बघा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असला तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर आणि एका चटपटीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.